ओला एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. 4 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आणि तो म्हणजे ठाण्यात अवतरला जेजुरीचा खंडोबा. त्या व्हिडिओला तुम्ही इतका प्रतिसाद दिला की आपले 4 दिवसात 22,000 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. आणि सध्या खंडोबाची षडरात्र सुरू आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा या मंदिरात आली आहे खास चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी तुमच्यासाठी. तुम्हाला या मंदिराची सजावट दाखवेन, उद्या मंदिरात नक्की काय कार्यक्रम होणार आहे सगळं मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय, जेणेकरून तुम्ही चंपाषष्ठीला या मंदिरात येऊ शकता. आपण आतमध्ये जाऊया. आणि आपण मंदिरात आलो. मंदिरात अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही आता सगळी मंदिराची सजावट बघितली. चंपाषष्ठी निमित्त इथे खास सजावट करण्यात आली आहे. नक्की उद्या मंदिरात काय कार्यक्रम होणार आहेत आपण मंदिराचे सर्व विश्वस्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका, काय सांगाल की मंदिरात उद्या नक्की काय कार्यक्रम होणार आहे? मंदिरामध्ये उद्या चंपाषष्ठी हा उत्सव साजरा होणार आहे. वर्षातून एक वेळा असतो हा कार्यक्रम, त्याच्यामुळे जवळजवळ 50,000 60,000 लोकांना अन्नदान केलं जातंय. मंदिराच्या आजूबाजूमध्ये राहणारे परिसरातले लोक, ठाणे जिल्ह्यातले, संपूर्ण महाराष्ट्रातले जसे जसे जे लोक आपल्या ठाण्यामध्ये राहतात त्या स्वरूपामध्ये ते अशा भव्य दिव्य स्वरूपात येऊन हा उत्सव साजरा केला जातो. आणि त्यांच्याकडून आलेली देणगी स्वरूप भाजीपाल्यापासून तर मसालेपासून, खडी साखरेपासून, प्रसादापासून सर्व भाविक इथे अन्नदान करतात, जेणेकरून आपल्याकडूनही 4 माणसं जेवायला घातली पाहिजे, अन्नदानाचा लाभ आपल्यालाही मिळाला पाहिजे. अशा स्वरूपात हा 50-60 हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम होतो. पहाटे 4:30 वाजता अभिषेकाचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर 6:30 वाजता आपली खंडोबाची आरती होते. आरतीनंतर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत भगवंताचं नामचिंतनासाठी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला असतो. संध्याकाळी 6:30 वाजता ते 7 वाजेपर्यंत आरतीचा कार्यक्रम असा भव्य स्वरूपामध्ये प्रत्येक भाविकाला आरती ओवाळायला आपण देतो. भाविकाला पण आनंद वाटतो का आपण पुजाऱ्यापेक्षा सर्वांच्या हातामध्ये आरती जी फिरते त्याच्यामुळे प्रत्येक भाविकाला असं समाधान वाटतंय की आम्हालाही आरतीला हात लावायला मिळाला. त्याच्यानंतर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत जेवणाचे कार्यक्रम चालतात. 10:30-11 वाजल्यापासून तर पहाटे 4:30 पर्यंत मल्हारी मार्तंडाचा जागरण गोंधळाचा असा भव्य दिव्य कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपात होतो. हजारो लाखो पब्लिक ते कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. त्यांच्याकडून हे आम्हाला खंडोबाचं मंदिर असे महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला बघायला मिळाले नाही. स्मशानभूमीच्या समोर खंडोबाचं मंदिर भगवान बाबांचं शिवले बाबांच्या स्वरूपामध्ये ही मूर्ती आल्यापासून आज जवळजवळ 65 वर्षाचा कालावधी आहे. तेव्हापासून हा उत्सव अगदी भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. त्याचप्रमाणे नवीन पिढी सुद्धा खूप मेहनतीने काम करते. इथे तुम्ही सजावट बघितली असेल किंवा उद्या अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे त्यात हातभार लावण्याचा प्रयत्न आपल्या युथ लोकांचा पण इकडे सुरू आहे. आपण त्यांना विचारूया की चंपाषष्ठी बद्दल आणि खंडोबा ती लोक किती पूजा करतात किंवा अजूनही त्या परंपरा त्यांच्याकडून पाळल्या जातात का? चंपाषष्ठी उत्सव हा उद्या बुधवार दिनांक 26/12/2025 रोजी खूप मोठ्या प्रमाणात इथे भाविक येत असतात. आम्ही उद्या दिवसाची कमीत कमी 1 महिना झाले तयारी चालू आहे आमची. खूप आम्ही म्हणजे आपलं घरातलंच काम असं पूर्ण समजून हे आम्ही असं काम करत असतो. भरघोस अशी गर्दी होत असते. 1-1 लाख पब्लिक इथे आपले पाया पडून जाते. आणि महाप्रसाद असतो खूप मोठा. आणि आम्ही जशी जुनी पिढी जशी काम करते तशी आम्ही नवीन पिढी पूर्ण मोठ्या उत्साहात आम्ही इथे काम करत असतो. आपलं घरातलं आहे आणि आपलं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताचं आपण केलं पाहिजे. नमस्कार. चंपाषष्ठी म्हणजे देवाचा जन्मोत्सव. देवाचा जन्मोत्सव हा जेजुरीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो तितक्याच मोठ्या प्रमाणात हा ठाण्यामध्ये साजरा होतो. आपल्या इथे चंपाषष्ठीच्या दिवशी आमचे जे पुजारी आहेत त्यांनी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभर भाविकांची गर्दी असते. सकाळी आरती होते, दुपारी भजन होतं, संध्याकाळी परत आरती होते. आरती झाल्यानंतर कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांचा भंडारा असतो. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो. अशा पद्धतीने ते लाखो भाविकांची गर्दी होते.
खंडोबाचा आवडीचा नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असं घरोघरी केलं जातं. त्याचप्रमाणे या मंदिरात देखील उद्या हा प्रसाद नैवेद्य केला जाणार आहे. तर मोठ्या प्रमाणात मंदिरात अन्नदान भाविकांकडून करण्यात आलंय. तर हा मंदिराचा हॉल पूर्ण भरून गेलाय भाविकांच्या अन्नदानाने. तर आपण काकांकडून माहिती घेऊया की नक्की कशा पद्धतीने काका यावर्षी अन्नदान झालं आणि काय काय दिलं गेलं भाविकांकडून. आतापर्यंत उद्या जो चंपाटीचा उत्सव आहे यासाठी जवळजवळ म्हणजे 25 ते 30,000 लोक जेवत आहेत. आतापर्यंत 200 किलो वांगी आलेली आहे आपल्याकडे, 200 किलो बटाटा, 200 किलो कांदा, परत त्यामध्ये मिरची, कोथिंबीर. त्याचप्रमाणे मी इकडे बघताय 100 किलो चवळी, तुरडा आणि मूग डाळ ह्या 200 किलो आलेली आहेत. आणि आपलं तांदूळ आपल्या जवळजवळ 1500 किलो तांदूळ आपल्याकडे आलेले आहे भाविकांकडनं. ह्या सर्वांचा आपण एकत्र स्वयंपाक करणं, डाळ भात, वांग बटाटा, चवळी याची भाजी वगैरे करून आणि पापड लोणचं असा करून संध्याकाळी 6 वाजता आपला महाभंडाराचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर मागच्या वेळेला मी जेव्हा आलेली तेव्हा इथे ज्या आजी होत्या मंदिराबाहेर त्यांनी खूप सुंदर खंडोबाचं गाणं म्हटलेलं. आणि खरं सांगू तर या जुन्या पिढीमुळे आजही आपली संस्कृती आहे ती जपली जाते. तर या आजी आता पुन्हा भेटल्या, त्यांनी मला ओळखलं, त्या मला विचारत होते की मागे मीच व्हिडिओ केला ना. तर त्या आपल्याला 2 ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवणार आहेत. तर आपण ऐकूया या आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत आज म्हणते. जागरण गोंधळाची रात्र कशी सजली ग, जागरण गोंधळाची रात्र कशी सजली ग, खंडेरायाची घाटी दिमडी वाजली ग, भोळ्या देवाची घाटी दिमडी वाजली ग, जागरण गोंधळाची रात्र कशी सजली ग, जागरण गोंधळाची रात्र कशी सजली ग, खंडेरायाची घाटी दिंडी वाजली ग. खंडोबा रायाच्या कृपेने आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे आपला आधीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा या मंदिरात आली होती तुमच्यासाठी, कारण तुम्हाला उद्याच्या चंपाषष्ठीची नीट माहिती मिळावी. तर मगाशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आणि मला बऱ्याच जणांनी पत्ता काय आहे मंदिराचा ताई सांग अशा कमेंट केलेल्या. तर त्यांच्यासाठी पत्ता हा आहे की ठाण्यापासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर हे मंदिर आहे. मुक्तिधाम हिंदू स्मशानभूमीच्या समोर आणि दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या मागे असा या मंदिराचा मी पत्ता तुम्हाला सांगते. अजून डिटेल पत्ता हवा असेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये नक्की रिप्लायमध्ये या मंदिराचा पत्ता सांगेन. आणि तुम्हाला जमलं तर उद्या नक्की या मंदिराला भेट द्या, खंडोबाचा आशीर्वाद घ्यायला नक्की या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार असं लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो माझ्या लालबागची सिद्धी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय मल्हार.